गिरीश गांधी आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूया की मुळात काय असं झालं असावं आणि त्यांची शेवटची भेट केव्हा झाली होती ते विचारूया. सर, तुमची भेट केव्हा झाली होती आणि काय वाटतं तुम्हाला की अशी आध्यात्मिक गुरुवरती काय अशी वेळ आली असावी की नैराश्यात ते गेले आणि त्यांनी आत्महत्या करावी लागली? जे काही झालं ते अतिशय दुर्दैवी आहे. जे बातमी ऐकल्याबरोबर त्याच्यावर विश्वास कसा ठेवावा हाच प्रश्न येतो. खरं म्हणजे अतिशय तरुणपणामध्ये हा अतिशय देखणा असलेला, फार हुन्नरी व्यक्तिमत्वाचा धनी असलेला भय्यूजी महाराज अतिशय वेगवेगळ्या अँगलने मी त्यांना पाहिलेलं आहे. म्हणजे तो मॉडेलिंग काय करतो, घोडेस्वारी काय शिकतो, अध्यात्माच्या संदर्भामध्ये त्याची रुची निर्माण कशी होते आणि मराठी माणूस इंदोरसारख्या ठिकाणी जाऊन ज्या पद्धतीने त्यांनी त्याची ओळख निर्माण केली ती ह्या सर्व गोष्टी अतिशय त्यांच्या व्यक्तिमत्वाचं एकंदरीत ओळख करून देणाऱ्या आहेत. आणि इतकं सर्व ज्ञानसंपन्न असणारा माणूस, अनेकांना मार्गदर्शक ठरलेला हा माणूस ऐन वेळी असं का करतो हे खरोखर मला माझ्यासारख्याला तर विश्वासच बसत नाही. आणि अलीकडे आत्महत्या करण्या इतपत आपली मजल कशी जाते समाजामध्ये हे देखील एक संशोधनाचा विषय ठरावा आणि अतिशय चिंतेची बाब आहे की माणूस सरते शेवटी अतिशय शेवटल्या अशा स्टेजला का जातो आणि का अशा पद्धतीनं करतो. माझी त्यांची भेट अलीकडे झाली नाही. लग्नानंतर मी एकदा उज्जैनला गेलो होतो आणि मध्ये इंदोरला थांबलो आणि त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण ते कदाचित तिथे इंदोरला नसल्यामुळे भेट होऊ शकली नाही. परंतु तरी 2-3 वर्ष तरी झाले माझी त्यांची प्रत्यक्षात भेट नव्हती. परंतु त्यांच्या माझ्या अनेकदा भेटी झाल्यात, अनेक कार्यक्रमांमध्ये ते आणि मी सोबत होतो आणि प्रत्येक भेटीच्या वेळी त्यांच्या ठिकाणचं एक वेगळं आगळं दर्शन मला झालं. आणि कोणत्याही प्रश्नाच्या बाबतीत ते आध्यात्मिक गुरु होते की नाही, ते राजकीय मार्गदर्शक होते की नाही, हे प्रश्न माझ्या दृष्टीने अतिशय निरर्थक आहे. माझ्या दृष्टीने त्याला काही महत्त्व नाही. परंतु भय्यू महाराज हा अतिशय उत्तम समाजसेवक होता. अतिशय तरुणपणी त्याने जलसंधारणाचं काम असेल, वृक्षारोपणाचं काम असेल आणि एकंदरीत आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांना जी आवड निर्माण झाली ती अतिशय कौतुकास्पद आहे. प्रत्येकाने आपलं काम, कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसाने आपलं काम अतिशय निष्ठेने केलं पाहिजे आणि ती निष्ठा जर आपल्याला कायम ठेवायची असेल तर त्याला अध्यात्माची जोड असली पाहिजे, याच्यावर त्यांचा ठाम विश्वास होता. सर, आपण हे सांगा, गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे 3 वर्षांमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी काम केलं, मराठा मोर्चा ज्या पद्धतीनं देशभरामध्ये मराठा मोर्चा जे आयोजित करण्यात आले, एक मराठा लाख मराठा हे जे स्लोगन आहे हे सुद्धा भय्यू महाराजांनी दिलं होतं. मराठा मोर्चा संदर्भात काही ताण जो आहे तो वाढला होता का? आणि ज्या पद्धतीनं मराठा आंदोलन जे झालं त्या आंदोलनासंदर्भात काही नैराश्य त्यांच्या मनात काही होतं का? या संदर्भात त्यांची काही तुमची भेट झाली, काही बोलणं झालं का मराठा आंदोलनासंदर्भात जे भय्यू महाराज चालवत होते? नाही, माझी या संदर्भात अजिबात चर्चा झाली नाही. तेही कधी माझ्याशी बोलले नाही किंवा किंबहुना हा जो सर्व घटनाक्रम आहे त्याच्यानंतर माझी त्यांची भेटच झाली नाही. परंतु एकंदरीत मराठा महामोर्चाच्या संदर्भामध्ये किंवा त्या संबंधामध्ये त्यांना जे काही आडकाठी आणण्यात आली काही लोकांकडून, त्याचा हा परिणाम आहे की त्यांचे घरगुती काही प्रश्न त्यांचे निर्माण झाले होते, त्याच्यातून याच्यातून तणाव निर्माण झाला, हे काही सांगता येणं कठीण आहे. पण कारण काही का असेना, परंतु भय्यू महाराजांसारखा व्यक्ती, त्यांच्यासारखी व्यक्ती आत्महत्येला प्रवृत्त होतो, ही बाब मात्र अतिशय चिंताजनक आहे, मन अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. सर, हे सांगा, आज ते आपल्यात नाही आहे, पण एखादा आठवण त्यांच्याबद्दलची, एखादा किस्सा काही आहे का जो तुम्हाला आठवतोय आज आणि आत्ता तो आठवतोय तुम्हाला त्यांच्या संदर्भातला? नागपूरचाच किस्सा सांगतो मी की मला जो आठवला आता एकदम तुम्ही प्रश्न विचारल्याबरोबर, की आपल्या इथे एक वनभवन तयार केलं होतं बबनराव पाचपुते वनमंत्री असताना. त्या कार्यक्रमाचं उद्घाटन, त्या इमारतीचं उद्घाटन यांच्या हस्ते झालं, भय्यूजी महाराजांच्या हस्ते. आणि तिथे मी कार्यक्रमाचा काहीतरी एक पाहुणा होतो आणि जेव्हा माझी भेट झाली ते नेहमी माझ्या पाया पडायचे. तर मी त्यांना म्हणायचो की नाही, तुम्ही आध्यात्मिक गुरु आहात, तुम्ही असं करत नका जाऊ, तुम्ही प्रत्येक वेळी आपण भेटलो म्हणजे तुम्ही माझ्यावर अशा पद्धतीचं संकट निर्माण करत नका जाऊ. तर ते म्हणाले की माझं अध्यात्म किंवा मी जे काही शिकू शकलो
की आपल्या महाराष्ट्राची तर परंपरा अशी आहे की तिथे जाणारा, पंढरपूरला जाणारा जो वारकरी आहे तोही आपल्यासाठी महत्त्वाचा ठरतो. आणि या सर्व क्षेत्रामध्ये तुमचं जे काम आहे तर तुमचा मी अनुयायी आहे, तुम्ही माझे अनुयायी नाही आहात. तर हे त्यांच्या ठिकाणी शालीनता होती, नम्रता होती. खरं म्हणजे याला काही कारण नव्हतं, परंतु एखादा जो संस्कार असतो, कुटुंबाचा संस्कार असेल, अध्यात्मामुळे त्यांना मिळालेला संस्कार असेल, किंवा एकंदरीत माणूस जेव्हा मोठा होतो तेव्हा तो किती नम्र असू शकतो याचंही हे उदाहरण आहे. अतिशय दिलखुलास व्यक्तिमत्वाचा हा माणूस, अतिशय सुंदर असं व्यक्तिमत्व, आणि खरोखर आज ते आपल्यात नाही ही कल्पनासुद्धा म्हणजे अतिशय दुःख निर्माण करणारी आहे. सर, ज्या पद्धतीनं काम त्यांनी केलं होतं त्याबद्दल सांगा. अकोला असेल किंवा ठिकठिकाणी मध्य प्रदेशमध्ये, महाराष्ट्राच्या अनेक भागात त्यांनी जे काम झाडं लावण्याचं काम त्यांनी केलं, झाडं लावण्याचं असेल किंवा हरित काम ज्यांनी जे केलं, दवाखाने उघडले, त्या कामासंदर्भात, कार्यासंदर्भात काय सांगाल? आध्यात्मिक गुरु हा विषय तरी बाजूला ठेवला तरी एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम केलेलं, त्या संदर्भात काय उल्लेख कराल? मी अगदी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की हे काम अतिशय मोठं त्यांनी केलेलं आहे, आणि हजारो शेकडो तरुणांना या कामामध्ये स्वतः काम किती केलं हे तर महत्त्वाचंच आहे, ते त्यांनी प्रचंड केलं. पण या कामामध्ये त्यांनी अनेक तरुणांना जोडलं, आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामधून आलेले ते सर्व तरुण होते, वेगवेगळ्या सेक्शन्समधून आलेले ते तरुण होते, आणि इतका मोठा त्यांचा वर्ग होता की त्याच्यामुळे त्यांचं हे काम अधिक व्यापक होऊ शकलं, आणि अतिशय चांगलं काम केलं त्यांनी. सामाजिक क्षेत्रातलं कोणतंही काम असो ते भय्यूजी महाराजांनी अतिशय उत्तम केलं, याच्याबद्दल कोणाच्याही मनात शंका असायला काही कारण नाही. सर, आठवणी काही सांगता येतील का? पॉलिटिकल क्षेत्रामध्ये नेहमी ज्या पद्धतीनं वावर त्यांचा असायचा, सुशीलकुमार शिंदे असेल, नागपुरात कधी आले असतील का? तुम्ही पण आमंत्रित केलं आहे त्यांना. साऊथ सेंट्रल झोनमध्ये एक मध्यंतरी कार्यक्रम झाला होता. सुशीलकुमार शिंदे असेल, इतर विलासराव देशमुख असेल किंवा नागपूरचे नेते मंडळी असतील, या संदर्भात काही एखादं पॉलिटिकल आठवण त्यांची काही सांगता येईल का? या संदर्भात तुमची काही त्यांची चर्चा झाली असेल की तुमच्यासमोर एका किस्सा घडला असेल? मला या संदर्भात मी त्यांच्याशी चर्चा केली नाही. दोन बाबतीत मी त्यांच्याशी कधी चर्चा केली नाही. एक अध्यात्म त्यांचं क्षेत्र, आध्यात्मिक क्षेत्र, आणि दुसरं त्यांचं राजकीय क्षेत्र. परंतु ज्यांच्याशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते त्या सर्वांशी माझे चांगले संबंध आहेत किंवा होते. सुशीलकुमारजी असतील, विलासराव असतील, किंवा अनेक पत्रकार आहेत ज्यांच्याकडून मला त्यांच्या संदर्भातल्या या सर्व माहिती मिळत होत्या. मग नितीन गडकरी असो, अक्रॉस द पॉलिटिकल पार्टीज त्यांचे सर्वांचे रिलेशन्स होते, त्यांचे सर्वांचे संबंध होते, याची मला कल्पना आहे. आणि त्यांच्याकडून ऐकण्यापेक्षा मी यांच्याकडूनच अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत. मध्यंतरी सुशीलकुमार शिंदेंनीच नागपूरलाच सांगितलं की मी जेव्हा भय्यूजी महाराजांकडे गेलो तेव्हा त्यांनी मला तारीख सांगितली की या तारखेला आणि या महिन्याला किंवा या तारखेच्या आत तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, आणि त्या ठिकाणी नितीन गडकरी बसले होते. तर अशा पद्धतीनं त्यांनी केलेले भाकितं मी ऐकलेले आहे, पण माझा अनुभव नाही, आणि मी कधीच त्यांच्याशी या संदर्भामध्ये चर्चा केलेली नाही. सर, ज्या पद्धतीनं आज आपल्याला हा दिवस पाहायला मिळतो आहे की भय्यूजी महाराज आपल्यासोबत नाही आहे, काय वाटतं त्यांचं काम जे आहे ते काम ज्या ठिकाणी आत्ता आहे पुढं जायला पाहिजे, आणि ते काम पुढं जात राहील? जे कार्यकर्ते त्यांनी उभे केले आहे त्या कार्यकर्त्यांबद्दल काही तुम्ही सांगू शकाल का की ते काम पुढं जाऊ शकेल? फॅमिलीतले त्यांच्यापैकी कोणी, किंवा त्यांनी जे काम उभारलं आहे त्या कामाबद्दल काय चिंता वाटते तुम्हाला आता? नाही, काम निश्चितपणे ते कंटिन्यू राहिलं पाहिजे. कोणतंही सामाजिक काम एखाद्या व्यक्तीमुळे थांबू नये या विचाराचा मी आहे. त्यांनी काय त्यांच्या ट्रस्टमध्ये व्यवस्था करून ठेवली याची मला कल्पना नाही, परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांना माझं नम्र आव्हान आहे की त्यांनी सुरू केलेलं जे काही हे काम होतं ते त्यांनी कंटिन्यू केलं पाहिजे, ते त्यांनी सुरू ठेवलं पाहिजे. आणि यात जर समजा आमच्यासारख्या काही कार्यकर्त्यांची काही मदत लागत असेल, माझ्यासारखे अनेक चांगले कार्यकर्ते, माझ्यापेक्षा ज्येष्ठ कार्यकर्ते, माझ्यापेक्षा चांगलं काम करणारे कार्यकर्ते सुदैवाने महाराष्ट्रात आहेत. ती परंपरा मोठी आहे आपल्या इथे. तर त्यांच्याकडून त्यांनी मार्गदर्शन घेतलं पाहिजे. मदतीची गरज असेल त्यांच्या त्या ट्रस्टमध्ये काम करायच्यासाठी, त्याच्यासाठी त्यांनी बोललं पाहिजे. आणि आता काही दिवस त्याच्यासाठी जाऊ द्यावे लागतील. आम्ही काही प्रयत्न करू की काही जर त्यांच्या लोकांना भेटता आलं तर तो भेटण्याचा प्रयत्न करू, पण त्याच्यासाठी किमान 1 महिना किंवा जो काही आवश्यक वेळ आहे तो आपल्याला जाऊ द्यावा लागेल. सर, एकंदरीतच महाराष्ट्रामध्येच नव्हे देशभरामध्ये जवळचे जे लोक होते
भैयूजी महाराजांच्या कोण कोण जवळचे होते, मुख्यमंत्र्यांची जर पाहिलं किती मुख्यमंत्री त्यांच्या संपर्कात होते तुम्हाला आठवत आहे, आणि पंतप्रधान सुद्धा त्यांची ॲडवाईस घ्यायचे का? आणि ज्या पद्धतीने सांगितलं आता मोदींच्या अनेक ठिकाणी अनेक याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये ते उपस्थित राहिले होते, शपथविधीला सुद्धा उपस्थित राहिले होते. पंतप्रधानापासून सुरुवात केली, नरेंद्र मोदीपासून ते अनेक मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांचे संबंध होते. या संदर्भात काय सांगाल जाणकार म्हणून तुम्ही? नाही, संबंध होते ही तर वस्तुस्थिती आहे. पंतप्रधानांपासून तर अनेक मुख्यमंत्री, जशी 2 नावं मीच घेतली जी मला माहीत आहेत, याच्याशिवाय अनेक पत्रकार मला माहीत आहेत, अनेक संपादक माहीत आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रांतली मंडळी मला माहीत आहे की जे त्यांच्या संपर्कात होते. आपल्या नागपूरमध्येच त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे, आणि हा जो वर्ग आहे, हे जे लोक आहेत, हे वेगवेगळ्या स्टाटामधले आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रांमधले आहेत, आणि त्यांचं व्यक्तिमत्वच हे मुळात मी तुम्हाला चुंबकीय व्यक्तिमत्वाचा धनी होता हा माणूस, आणि अतिशय मिठास होती त्यांच्या बोलण्यामध्ये. आपलंसं करून घेण्याची त्यांची क्षमता अतिशय गजब होती. आणि म्हणून आपल्यामध्ये नाही ही कल्पनाच मी वारंवार सांगतो की अतिशय दुःखद अशी घटना आहे, त्याचं वर्णन नाही करता येणार. आणि एकंदरीत सर्व मानसशास्त्रज्ञांनी हा विचार केला पाहिजे की साधारणतः शेतकऱ्यांच्या आत्महत्या, गरिबांच्या आत्महत्या आणि किंवा इतरही